आजचा जो टॉपिक आहे आपला तो आहे अपोमिक्सिस. सो अपोमिक्सिस मीन्स काय ते बघायचं आपल्याला. सो व्हॉट इज अपोमिक्सिस? तर ॲक्च्युली अपोमिक्सिस इज द फॉर्मेशन ऑफ न्यू इंडिव्हिज्युअल थ्रू असेक्शुअल रिप्रोडक्शन विदाउट इन्व्हॉल्विंग द फॉर्मेशन अँड फ्युजन ऑफ गमेट्स. मीन्स न्यू इंडिव्हिज्युअल काय होता इथं फॉर्म होत आहे, बट कसा असेक्शुअली फॉर्म होत आहे. मीन्स असेक्शुअल रिप्रोडक्शन थ्रू काय होतं आहे तो फॉर्म होत आहे. आणि साहजिक गोष्ट आहे, असेक्शुअल म्हटल्यानंतर इथं जे मेल गमेट्स किंवा आणि जे फिमेल गमेट्स आहेत सो त्यांचं फ्युजन वगैरे इथं होणार नाही. मीन्स तुम्हाला जर शॉर्टकटमध्ये लक्षात ठेवायचं असेल तर तुम्ही असं सुद्धा लक्षात ठेवू शकता, प्रोडक्शन ऑफ सीड विदाउट फर्टिलायझेशन. हे एकदम इझी आहे, खूप इझी जाणार आहे तुम्हाला. सो सीड्सचं प्रोडक्शन होणं विदाउट फर्टिलायझेशन त्यालाच आपण काय म्हणतो, अपोमिक्सिस म्हणतो. देन सेकंड पॉईंटमध्ये म्हटलेलं आहे, ही जी टर्म आहे अपोमिक्सिस ही कॉईन केलेली आहे विंकलर नावाच्या सायंटिस्टने. देन थर्ड पॉईंटमध्ये बघा काय म्हटलेलं आहे, द प्रोसेस ऑफ रिप्रोडक्शन डज नॉट इन्व्हॉल्व द फॉर्मेशन ऑफ झायगोट थ्रू द गमेटिक फ्युजन. साहजिक गोष्ट आहे, आता असेक्शुअल म्हटलेलं आहे तर इथं झायगोट वगैरे फॉर्मेशन होणार नाही. देन थर्ड पॉईंटमध्ये बघा काय म्हटलेलं आहे, ॲक्च्युली सीड आर द प्रॉडक्ट ऑफ ॲम्फिमिक्सिस. ॲम्फिमिक्सिस मीन्स फ्युजन ऑफ गमेट्स. सो जे सीड वगैरे आहे आपल्याला माहिती आहे, साहजिक गोष्ट आहे, फर्टिलायझेशन झाल्यानंतर हॅप्लॉईड मीन्स फर्टिलायझेशन मीन्स हॅप्लॉईड मेल गमेट आणि हॅप्लॉईड फिमेल गमेट काय होणार आहे, फ्यूज होणार आहे आणि झायगोट वगैरे फॉर्म करणार आहे. आणि झायगोटपासून नंतर समोर चालून काय फॉर्म होणार आहे, सीड वगैरे फॉर्म होणार आहे. सो त्यालाच आपण ॲम्फिमिक्सिस वगैरे म्हणतो. बट इथं सीड प्रोडक्ट आहे, बट हे असेक्शुअल रिप्रोडक्शन थ्रू काय होतं आहे, फॉर्म होतं आहे. इथं लक्षात ठेवावं लागेल. देन लास्ट पॉईंटमध्ये काय म्हटलेलं आहे बघा, सॉरी फिफ्थ पॉईंटमध्ये काय म्हटलेलं आहे ते बघा, बट इन सम प्लांट सीड्स आर फॉर्म विदाउट द प्रोसेस ऑफ फर्टिलायझेशन. पहा मी आताच सांगितलं तुम्हाला, प्रोडक्शन ऑफ सीड विदाउट फर्टिलायझेशन त्यालाच आपण काय म्हणतो, अपोमिक्सिस म्हणतो. अँड सच सीड आर कॉल्ड ॲज अपोमिक्टिक सीड. साहजिक गोष्ट आहे, सीड तर डेव्हलप होत आहे बट विदाऊट फर्टिलायझेशन डेव्हलप होत आहे, त्यालाच आपण अपोमिक्सिस म्हटलेलं आहे. आणि जे सीड अपोमिक्सिसमध्ये फॉर्म होत आहे ॲक्च्युली, किंवा जे सीड फॉर्म होत आहे त्यालाच आपण काय म्हणतो, अपोमिक्टिक सीड म्हणतो. सो नेक्स्ट पॉईंटमध्ये काय म्हटलेलं आहे बघा, द प्रोसेस इज सिमिलर टू द असेक्शुअल रिप्रोडक्शन. साहजिक गोष्ट आहे, इथं जे फ्युजन वगैरे गमेट्सचं ते होत नाही आहे, तर साहजिक गोष्ट आहे ते काय राहणार आहे, असेक्शुअल रिप्रोडक्शन राहणार आहे. देन इट डज नॉट इन्व्हॉल्व द फ्युजन ऑफ गमेट्स. मी आता सांगितलं असेक्शुअल रिप्रोडक्शन आहे तर फ्युजन वगैरे गमेट्सचं होणार नाही. बट सेक्शुअल जर असतं तर इथं फ्युजन वगैरे काय झालं असतं, गमेट्सचं झालं असतं. बट अपोमिक्सिसमध्ये ॲक्च्युली हे असेक्शुअल रिप्रोडक्शन आहे, यामध्ये फ्युजन वगैरे होत नाही. सो नेक्स्ट पॉईंटमध्ये काय म्हटलेलं बघा, इन सम प्लांट अपोमिक्सिस कॉमनली मिमिक्स सेक्शुअल रिप्रोडक्शन बट प्रोड्यूस सीड विदाउट फर्टिलायझेशन. मी आत्ताच सांगितलं याच्या अगोदरच्या पॉईंटमध्ये, इथं अपोमिक्सिसमध्ये हे ॲक्च्युली असेक्शुअल रिप्रोडक्शन आहे आणि यामध्ये जे सीड वगैरे प्रोड्यूस होत आहे ते असेक्शुअली प्रोड्यूस होत आहे. सो साहजिक गोष्ट आहे, इथं गमेट्सचं फ्युजन वगैरे होणार नाही. देन इथं काही एक्झाम्पल वगैरे दिलेले आहेत ग्रासेस, आणि नेक्स्ट एक्झाम्पल आहे दॅट इज द काही स्पेसीज आहेत ॲस्ट्रेसी फॅमिलीचे. देन नेक्स्ट पॉईंटमध्ये काय म्हटलेलं आहे, देअर आर सेव्हरल मेथड्स ऑफ अपोमिक्टिक डेव्हलपमेंट ऑफ सीड. आता साहजिक गोष्ट आहे, जे अपोमिक्टिक सीड आहे त्याचं जे डेव्हलपमेंट आहे त्याच्या काही वेगवेगळ्या मेथड्स वगैरे आहेत. देन लास्ट पॉईंटमध्ये म्हटलेलं आहे, इन सम स्पेसीज डिप्लॉईड एग सेल इज फॉर्म विदाउट रिडक्शन डिव्हिजन दॅट इज द मिओसिस. आता साहजिक गोष्ट आहे, काही स्पेसीजमध्ये, सो बघा मी पुन्हा एकदा रिपीट करतो पॉईंट, इन सम स्पेसीज डिप्लॉईड एग सेल इज फॉर्म विदाउट रिडक्शन डिव्हिजन. बघा काही स्पेसीजमध्ये डिप्लॉईड एग सेल का होतो, फॉर्म होतो, कसा, विदाऊट रिडक्शन डिव्हिजन. मीन्स मिओसिस त्यामध्ये घडत नाही. साहजिक गोष्ट मग काय घडणार आहे, मायटोसिस घडणार आहे. अँड इट डेव्हलप इन टू एम्ब्रिओ, आणि त्याचंच कशामध्ये कन्व्हर्जन होते किंवा त्याचं कशामध्ये डेव्हलपमेंट होते, एम्ब्रिओमध्ये. बट कसं, विदाऊट फर्टिलायझेशन. देन हे तुम्हाला डायग्रामच्या बेसिसवर इझिली समजून जाईल. सो तुम्हाला डायग्राम दाखवलेले आहेत दोन इथं, एक येलो कलरमध्ये दाखवले आणि एक रेड कलरमध्ये दाखवलेली आहे. सो येलो कलर हा सेक्शुअल रिप्रोडक्शन रिप्रेझेंट करत आहे आणि हा रेड कलर जो आहे तो अपोमिक्सिस रिप्रेझेंट करत आहे. सो आपल्याला अगोदरच्या व्हिडिओमध्ये किंवा याच्या अगोदर जेवढेही व्हिडिओ झाले आहेत त्यामध्ये आपण
सेक्शुअल रिप्रोडक्शन वगैरे कसं घडतं ते सुद्धा पाहिलेलं आहे. सो आता अपोमिक्सिस कसं घडतं हे बघायचं आपल्याला. सो तुम्ही स्पेशली फोकस कराल रेड डायग्रामवर किंवा रेड पार्टवर. सो फर्स्ट इथं तुम्हाला दाखवलेलं आहे मेगास्पोर मदर सेल दाखवलेला आहे, ओव्हिल दाखवले आहे, त्यामध्ये मेगास्पोर मदर सेल आहे. सो ॲक्च्युली तो मेगास्पोर मदर सेल त्याचं काय होणार आहे, मायटोसिस वगैरे दॅट इज द मिओटिक डिव्हिजन वगैरे होणार आहे. सो देन त्याच्यानंतर लास्टली इथं काय होणार आहे, सीड फॉर्मेशन होणार आहे. बट सीड फॉर्मेशन कसं होणार आहे, विदाऊट फर्टिलायझेशन. सो इथं लक्षात ठेवायचं तुम्हाला, त्यालाच अपोमिक्सिस म्हटलेलं आहे. दॅट इज द प्रोडक्शन ऑफ सीड विदाऊट फर्टिलायझेशन. देन अपोमिक्सिसला 3 कॅटेगरीजमध्ये डिवाईड केलेलं आहे किंवा त्याचे टाईप्स दिलेले आहेत. सो फर्स्ट आहे रिकरंट अपोमिक्सिस, देन नेक्स्ट इज नॉन रिकरंट अपोमिक्सिस अँड लास्ट वन इज ॲडव्हेंटिव्ह एम्ब्रिओनी. सो आता आपल्याला बघायचं आहे रिकरंट अपोमिक्सिस. सो शॉर्टकटमध्ये तुम्हाला फक्त यामध्ये एवढं लक्षात ठेवायचं आहे, रिकरंट अपोमिक्सिस मीन्स काय. ॲक्च्युली जो एम्ब्रिओ आहे किंवा जो एम्ब्रिओ सॅक आहे तो फॉर्म होतो फ्रॉम द डिप्लॉइड मॅगास्पोअर मदर सेल ऑर किंवा त्यालाच तुम्ही आर्चिस्पोरियल सेलसुद्धा म्हणू शकता. अँड जे अदर पार्ट्स आहेत कशाचे, न्यू सेलचे, त्याच्यापासून सुद्धा एम्ब्रिओ सॅक किंवा एम्ब्रिओ काय होऊ शकतो, डेव्हलप होऊ शकतो. अशा टाईपच्या अपोमिक्सिसला आपण काय म्हणतो, रिकरंट अपोमिक्सिस. सो मी पुन्हा एक वेळा रिपीट करतो बघा. एम्ब्रिओ सॅक किंवा जो एम्ब्रिओ आहे तो डेव्हलप होणे कशापासून, डिप्लॉइड मॅगास्पोअर मदर सेल किंवा त्याला तुम्ही आर्चिस्पोरियल सेलसुद्धा म्हणू शकता. अँड अदर पार्ट ऑफ द न्यूसेलस, जे न्यूसेलसचे वेगवेगळे पार्ट्स आहेत त्याच्यापासून सुद्धा एम्ब्रिओ सॅक किंवा एम्ब्रिओ का होऊ शकतो, फॉर्म होऊ शकतो. त्यालाच आपण म्हणतो रिकरंट अपोमिक्सिस. देन नेक्स्ट आहे दॅट इज द नॉन रिकरंट अपोमिक्सिस. सो आता नॉन रिकरंट अपोमिक्सिस मीन्स काय, तर तुम्हाला यामध्ये लक्षात काय ठेवावं लागेल बघा. एम्ब्रिओ डेव्हलप फ्रॉम द हॅप्लॉइड अनफर्टिलाइज एग. मीन्स जो एम्ब्रिओ आहे किंवा जो एम्ब्रिओ सॅक आहे तो आता कोणापासून डेव्हलप होत आहे, हॅप्लॉइड अनफर्टिलाइज एगपासून काय होत आहे, तो डेव्हलप होत आहे. त्यालाच आपण म्हणतो नॉन रिकरंट अपोमिक्सिस. किंवा तुम्ही असं सुद्धा म्हणू शकता, जो मॅगास्पोर मदर सेल आहे इट अंडरगोज मिओटिक डिव्हिजन. आता मायटोसिसमध्ये जाणार तो साहजिक गोष्ट आहे, दॅट इज द मिओटिक डिव्हिजन. अँड हॅप्लॉइड एम्ब्रिओ सॅक इज फॉर्म. आणि हॅप्लॉइड एम्ब्रिओ सॅक काय करणार आहे, तो फॉर्म करणार आहे. किंवा मग तुम्ही असं सुद्धा म्हणू शकता, एम्ब्रिओ सॅक डेव्हलप फ्रॉम द हॅप्लॉइड अनफर्टिलाइज एग. देन त्याचं एक्झाम्पल दॅट इज द निकोटिना. देन लास्ट आहे ॲडव्हेंटिव्ह एम्ब्रिओनी. सो ॲडव्हेंटिव्ह एम्ब्रिओनी अतिशय महत्त्वाचं आहे. सो बघा ॲक्च्युली ॲडव्हेंटिव्ह एम्ब्रिओनी कशाला म्हणतात. सो एम्ब्रिओ डेव्हलप फ्रॉम द डिप्लॉइड सेल ऑफ न्यूसेलस ऑर इंटिग्युमेंट. मीन्स जो एम्ब्रिओ आहे किंवा जो एम्ब्रिओ सॅक आहे तो इथं कुठून डेव्हलप होत आहे, न्यूसेलसच्या डिप्लॉइड सेलपासून किंवा इंटिग्युमेंटच्या डिप्लॉइड सेलपासून. त्यालाच आपण म्हणतो ॲडव्हेंटिव्ह एम्ब्रिओनी. सो त्याचं एक्झाम्पल आहे सिट्रस.